गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण बघितलं होतं नॉमेनक्लेचर सिस्टीम्स. आज आपल्याला स्टडी करायचं आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल. सो फर्स्ट मेथड इज हाउ टू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, अल्किल हॅलाइडचं काय करायचं आहे? हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस करत असताना आपण हायड्रोलिसिस करण्यासाठी एक तर KOH यूज करतो किंवा NaOH यूज करतो आणि त्यांनाच म्हटलं जातं अल्कली. ओके, अल्किल हॅलाइड तुम्हाला माहिती आहे, जनरल R&X, दॅट मीन्स अल्किल हॅलाइड. Alkyl halides, when boiled with aqueous NaOH or KOH or moist Ag2O, undergo hydrolysis and give corresponding alcohol. जेव्हा अल्किल हॅलाइड हा बॉईल केला जाईल NaOH किंवा KOH बरोबर, त्यावेळेस ते जे काही प्रोसेस असणार ती अंडर हायड्रोलिसिस असणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे अल्कोहोल म्हणजेच ROH. बघा या ठिकाणी रिॲक्शनमध्ये RX म्हणजेच अल्किल हॅलाइड घेतला आहे, KOH म्हणजेच अल्कली त्या ठिकाणी घेतली, दोघांचं हायड्रोलिसिस केलं. KX हा जो दिसतोय तुम्हाला हा बाय प्रॉडक्ट निघतोय आणि R आणि OH हा काय निघतोय, इथं प्रॉडक्ट निघतोय. अल्कोहोल या ठिकाणी प्रॉडक्ट निघाला आणि KS काय निघाला, बाय प्रॉडक्ट. त्याच पद्धतीने ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा तसंच आहे. RX प्लस AgOH या ठिकाणी दिलेला आहे आणि इथं प्रॉडक्टमध्ये सुद्धा ROH तयार झाला आहे आणि जो काही बाय प्रॉडक्ट आहे तो AgX तयार झाला आहे. फॉर एक्झाम्पल, when ethyl chloride is heated with aqueous KOH, it gives ethyl alcohol. जेव्हा इथिल क्लोराईड हा हीट केला जाईल ॲक्वियस अल्कली बरोबर, जसं की KOH असेल किंवा NaOH असेल, त्या ठिकाणी आपल्याला इथिल अल्कोहोल मिळणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे इथिल अल्कोहोल. रिॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकता C2H5Cl या ठिकाणी घेतला आहे म्हणजे इथिल क्लोराईड आणि प्लस KOH ची ॲडिशन या ठिकाणी केली. दोघांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर या ठिकाणी KCl जो आहे तो बाय प्रॉडक्ट निघतोय आणि C2H5OH हा जो आहे हा या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट मिळतोय. म्हणजेच जेव्हा इथिल क्लोराईड हा KOH बरोबर हीट केला जाईल त्यावेळेस आपल्याला मिळणारे इथिल अल्कोहोल किंवा त्याचंच नाव आहे IUPAC इथेनॉल. When isopropyl bromide is heated with aqueous KOH, it gives isopropyl alcohol. म्हणजे आयसोप्रोपिल ब्रोमाइड जर आपण या ठिकाणी हीट केला KOH बरोबर तर आपल्याला मिळणार आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय रे, मग या ठिकाणी आयसोप्रोपिल ब्रोमाइड हीट केला आहे KOH बरोबर आणि त्याच्यापासून आपल्याला मिळाला आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि बाय प्रॉडक्ट मिळतोय KBr.
त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे हायड्रेशन ऑफ अल्किन्स बाय ॲसिड. ॲडिशन ऑफ वॉटर इज नोन ॲज हायड्रेशन. ओके, वॉटरचे ॲडिशन म्हणजेच हायड्रेशन. डायरेक्ट ॲडिशन ऑफ वॉटर टू अल्किन इज नॉट पॉसिबल, hence it is carried out in presence of mineral acid like concentrated H2SO4. ओके, अल्किनमध्ये आपण डायरेक्ट वॉटर ॲड नाही करू शकत, तर आपल्याला काय करावं लागेल की मिनरल ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ते ॲडिशन करावे लागेल. मग जसं की कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल, H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड त्या ठिकाणी ॲड करावं लागेल, मगच आपण वॉटर ॲड करू शकतो अल्किनमध्ये. When an alkene is added into cold concentrated H2SO4, it forms an alkyl hydrogen sulfate. It is then diluted with water and on heating, it readily undergoes hydrolysis to give an alcohol. It readily undergoes hydrolysis to give an alcohol. मग आपल्याला काय मिळणार आहे, अल्कोहोल या ठिकाणी मिळणार आहे. सल्फ्युरिक ॲसिड सर्व्स ॲज अ कॅटलिस्ट. Addition of sulfuric acid to unsymmetrical alkene is governed by Markovnikov rule. Advantage of this fact can taken to synthesize secondary and tertiary alcohol. ओके, त्यानंतर मार्कोनिकॉफ रूलनुसार आपल्याला ते फॉलो करायचे आहे आणि मग अनसिमेट्रिकल अल्किन जो असेल त्या ठिकाणी ॲडिशन करायची सल्फ्युरिक ॲसिडची म्हणजेच H2SO4ची. जनरल रिॲक्शन ठिकाणी दिलेली आहे. RCH डबल बॉन्ड CH2 म्हणजे त्या ठिकाणी एक अल्किन घेतला आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4. H काय केलं, दोघं ठिकाणी डिवाईड केले, एक H एका साईडला आणि OSO3H एका साईडला, म्हणजे H2SO4 असा डिवाईड केला. तो कोल्ड कंडिशनला घेतला. कोल्ड कंडिशनला घेतल्यामुळे काय झालं, हा जो बॉन्ड होता, या बॉन्डने काय केलं, हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. या बॉन्डने हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय झालं, CH2चा झाला CH3. नंतर ऑक्सिजनवरती काय होतं, ऑक्सिजनवरती काय असतात, लोन पेअर्स. मग ह्या लोन पेअरने काय केलं, ह्या कार्बनवरती अटॅक केला. ऑक्सिजनच्या लोन पेअरने अटॅक केला कार्बनवरती आणि मग या ठिकाणी CH2चा CH3 झाला आणि CHला काय अटॅच झाला, OSO3H. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता CHला OSO3H या ठिकाणी ॲड झाला आहे आणि CH2चा CH3 झाला आहे. त्याला म्हटले अल्किल हायड्रोजन सल्फेट. ओके, त्यानंतर आहे RCH. सेम कंपाऊंड आपण अल्किल हायड्रोजन सल्फेट या ठिकाणी यूज केला आणि त्याचं हायड्रेशन केलं. ओके, हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर. आपण डायरेक्ट अल्किनमध्ये वॉटर ॲड करू शकत नाही, म्हणून आधी काय केलं आपण, सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं. आता वॉटर ॲड करतोय. वॉटर ॲड केल्यानंतर या ठिकाणी एक H आणि एका साईडला OH असा मॉलिक्यूल तयार होतो H2चा. मग H काय झाला, H या OH3H बरोबर निघून गेला आणि एक OH काय झाला, या ठिकाणी CHला अटॅच झाला. या ठिकाणी CHला OH अटॅच झालेला दिसतोय आणि H2SO4 सुद्धा या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, सेकंडरी अल्कोहोल. अँड इट ओबेज मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफचा रूल जो आहे
11thला पण आपण स्टडी केला होता. त्या रूलनुसारच या ठिकाणी प्रॉडक्ट मिळाला आहे. की रूल कसा होता की निगेटिव्ह पार्ट कुठं अटॅच होणार आहे, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहेत, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. ओके, मग आता ह्या कार्बनपैकी कुठल्या कार्बनला कमी हायड्रोजन होते या ठिकाणी. ओके, आणि मग निगेटिव्ह पार्ट कुठला आहे, एच हा पॉझिटिव्ह आला, ओ काय आहे निगेटिव्ह, म्हणून हा निगेटिव्ह पार्ट कुठं अटॅच झाला, कमी नंबरच्या हायड्रोजनला. ओके, आलं लक्षात. त्यानंतर आता एक्झाम्पल आहे, इथिन ऑन हायड्रेशन in presence of concentrated H2SO4 first gives ethyl hydrogen sulfate, which on hydrolysis with hot water gives ethyl alcohol. ओके, इथिन या ठिकाणी रिॲक्ट करायचं आहे सल्फ्युरिक ॲसिड बरोबर. सुरुवातीला आपल्याला मिळणार आहे इथिल हायड्रोजन सल्फेट. त्यानंतर त्याचं परत हायड्रोलिसिस करायचं आहे आणि मग आपल्याला मिळेल इथिल अल्कोहोल. ओके, या ठिकाणी आपण घेतला आहे CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिलीन किंवा इथिन या ठिकाणी आपण यूज केला आहे. इथिनची रिॲक्शन केली आपण सल्फ्युरिक ॲसिड बरोबर. ओके, एका कार्बनला H अटॅच झाला, एका कार्बनला OSO3H. बघू शकता इथं एक H ॲड झाला आणि इथं OSO3H, म्हणजे आपल्याला मिळाला इथिल हायड्रोजन सल्फेट. त्यानंतर इथिल हायड्रोजन सल्फेटची रिॲक्शन केली H2O बरोबर, म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस केलं आणि आपल्याला काय मिळणार आहे CH3CH2OH इथिल अल्कोहोल. त्याचं IUPAC नेम आहे इथेनॉल आणि बाय प्रॉडक्ट परत मिळाला H2SO4. म्हणजे आपण एक लक्षात ठेवायचं की इथिन अल्किनमध्ये आपण डायरेक्ट वॉटर ॲड करायचं नाही. तर सुरुवातीला काय करायचं, इथिनमध्ये जे काय ॲड करायचं आहे आपल्याला, इथिनमध्ये आधी सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं म्हणजे H2SO4, आणि H2SO4चे ॲडिशन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं, त्याचा हायड्रोलिसिस करायचं आहे. बाकी जो पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स, हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. इथपर्यंत आपला आता टॉपिक संपलेला आहे.